हाय मित्रांनो, आमचा नवरा काय वाकू वाकू बघतोय कुणाष्ट ऊन राखा राखा करते लोकांच्या तोंड दिसना नवऱ्याचं माझ्या. हा आताशी दिसलं ते उन्हामुळे तोंड ऊन दिसलं. राखा राखा करते त्या उन्हाकडे मी बघतोय, ऊन माझ्याकडे बघतोय. काय गरज आहे का उन्हाकडे बघायची? मग उन्हातच जाऊन उभा राहा ना. काय बायको डोक्यावर हे झाली का मित्रांनो, माझ्या नवऱ्याला काय बघायचं आहे तर ऊन. घरात पाहुणे आले की ते पाहुण्याकडे लक्ष उन्हाकडे नाही. बघितलं का नाही? उन्हाकडे बघितलं का काय नाही? सांगती? पाहुणे घरात आले ते त्यांच्याकडे लक्ष नाही, त्या उन्हाकडे काय बघताय? अगं पाहुणे उद्या पण मी बोलून ऊन काय आता असं काय उद्याच्याला येते का म्हणून म्हणलं. डोक्यावर पडलेला माणूस आहे, ऊन बघायला मिळत नाही माणसाला. पाहुणे म्हणते बघायला मिळते ते. तर मित्रांनो बघा कोण आलंय पाहुणेवर. ही आमची आई आली या आम्ही आलोय निघालोय घरी लगेच. बघा ही आमची आई आली आणि ती तिची आई. बघा की ही आमची आजी आहे, माझी पणजी. हा बघा ही आमची आई, ही आजी आणि ही आमच्या पुरी आमची पणजी. बघितलं का? म्हणजे कशी लाईनीनं बसले ती का नाही सगळी. ती आय, आईची आय आणि तिची लेक मी आणि माझ्या लेकी. लाईन धरून सगळी बसले ती. तर मित्रांनो जेवायला बसलो या. आईची आई, आईची आई, माझी आई. आईची आई माझी आई म्हणजे मेन ही आई. ही जी लेखी, ही जी लेख मी आणि माझ्या लेकी. आहे का नाही काय? तर मित्रांनो लग्नाला आली होती ती. लग्नावरून येता येता इकडं आली. तर म्हणलं चला आई तर लय वर्षानं आली आहे म्हणली असेल ना तिसनी परतुंडीसनी भेटून आपलं जावं. आहे का नाही ग? तर कशाला आलीस ती? जाती लगेच आपली थांबत नाही काय नाही. हो आप्पाला भेटायला जायचंय की. एक दिवशी आप्पाला भेटून येऊया. आहे का नाही? या की हाय म्हातारं तवर यायचं. हो बघून यायचं. जाग्यावर बसलंय. आणि तुझं तर नात जावाय बाहेर बसलंय या जेवाय बोलावते ती तर का रुसलंय कोणाच ठाव. ल बघ तू लगी निघाली म्हणून रडायला आले या. नाकातनं पाणी येतं या. ए खंडोडे नसते. हो उद्या इलेक्शन असल्यामुळे लगेच जायचं आहे गावाकडं. त्यामुळं चालली गडबड. म्हातार घरी आहे. हा आज जेवायला नवऱ्याला घेऊन येते तर नवरा माझा येड्यावानी करते. हो का कसं आहे मित्रांनो बघा. हो का लय रडा येते, लय रडा येते या. सासून लगेच नाही जाणार आहे म्हणून. होय चला उठा जेवायला. तर मित्रांनो मला तुम्ही सांगितलंच का खोटं सांगितलं? मला म्हणजे 2 यांना सांगितलं होतं लवकर या खंडोडे, ही लगेच जाणार आहे ती. तर हे 4 दिवस राहणार आहे ती. तेव्हा असं म्हणली होती. मला म्हणली लोणचं बनवणार आहे, सांडगं बनणार आहेत. इलेक्शन झाल्यावर माघारी येणार आहे. आणखीन म्हणली शिक काय हे करायचं ती होतं. 10 तारखेला येणार आहे म्हणले की. कसं खोटं बोललीस? कसं करते खोटं बोललीस? माझ्या संग खोटं बोललीस का? आई तू 10 तारखेला माघारी येणार आहेस ना ग? मग हे माणसाला सांग. हानताय म्हणताय आई म्हणली लोक कुरवड्या करणार आहे, लोणचं करणार आहे, पापड करणार आहे. खोटं बोलती हाय का तू? मला खोटं बोलती. कोणाचं लक्षणच चाललंय कसलं काय काय माहिती या. खोटं बोललीस का? खोटं नाही बोलली. 10 तारखेला येणार आहे म्हणले. अजून पण सांगते 10 तारखेला येणार आहे. 10 तारखेला ना ऐकायचंच नाही कसं. आली का नाही की तुला पाठवलं तिकडे. मग असं करा आई संगच घेऊन जा. आणि काय कर माहितीये का? तिकडे यांना लाव कुरवड्या पापड बनवायला. आणि आता ना डबा पिशवी भरून दे. खंजडे घेऊन या बरं का येताना. लोणचं बिंचं करून देईल सगळं. आंब काय आता तोडून देतो लगेच. बघ आता लगेच तोडून देतो. तुला खोटं किती जाणे. तर चला मित्रांनो की कसं आहे सगळं उलट आहे. सासू सासरा आलं का नाही की ह्या माणसाला लय चिव येतो मारायचा, उदान येतं. हे आहे उलट सगळं. माझ्या आई माझ्या आई बाप बोलल का? माझ्या आई बाबती इकडं सगळं उलट आहे या काम. तर चला मित्रांनो या जेवायला तुम्ही पण. आहे का नाही? या बुका लागल्या त्याचा आवाज ना माझा निघाला. तुम्हाला कळत असेल माझ्या आवाज. पण मित्रांनो माझ्या नवऱ्याला जास्त ऊन बघायचंय. तर मी काय करते ह्या नवऱ्याला माझ्या उन्हात जरा घेऊन उभा करते. बघ की कसं दिसते. चल 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 चल. नको. तर चला बाय.